आणि कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीच्या वादानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच एका मंचावर आले। डोंबिवलीतील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात काल एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकत्र आले होते। या कार्यक्रमात कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते। यावेळी भाषण करताना निधीवरून मात्र रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि 2014च्या नंतरचा जो काळ होता, आदरणीय देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे झाले आणि एक MMR रिजन मध्ये MMRDचा निधी हा पूर्णच्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही त्यावेळच्या काळामध्ये झाली। शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी या कल्याण डोंबिवलीमध्ये यायला सुरुवात झाली। 2014 मध्ये आपण मला खासदार केलं पहिल्यांदा, नंतर 2019 आणि नंतर 2024 तीन वेळा आपण मला निवडून दिलं आणि 2 वेळा 2014च्या अगोदरची परिस्थिती आणि 2014च्या आत्ताची 10 वर्षानंतरची परिस्थिती या कल्याण डोंबिवलीची आपण सगळे लोक पाहताय। मला काही वेगळं सांगायची गरज नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।